page number 166, and name of the unit is 3.6. Name of the unit is group discussion. What is mean by group discussion? A discussion between 2 or 10 or 12 persons about the given topic. The group discussion have given any subject or any topic, and it have to discuss within 10 to 15 persons. And there are lot of uses of group discussion. Basically it is taken in the classroom. So group discussion is useful for classroom learning, and classroom learning, it is useful for study, it is useful for, or it helps for how to start the group discussion. Then it gives direction to the group discussion. It makes sure everyone's views and heard, thought about the so that the group discussion moves towards the some kind of agreement, and closing it with a summary or conclusion. So group discussion is useful for the benefits of students, for study, for any subject, its problems, difficulties, and there are experts also on group discussion. So experts know your capabilities, and he can give solution about the group discussion. So page number 166. Before going to start our unit group discussion, you must remember that it is reserved for 3 marks, and it is useful to day-to-day life, not exam point of view, but group discussion is useful to do day-to-day life to all and every one of us. So start with page number 166, breakers. You must have discussed with some of the problems and solutions on it. You must have discussed many things with your friends, classmates in groups. तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत किंवा क्लासमेट समवेत एखाद्या विषयावरती डिस्कस करता, चर्चा करता. It might be about going on a picnic or selecting a gift for your teacher. आता टीचर ऐवजी मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही ग्रुप डिस्कशन करता. समजा 5, 6, 7, 8 जण तुम्ही मैत्रिणी आहेत, किंवा इथं पुस्तकात तुम्हाला अपेक्षा केलेली आहे की 10 ते 12 जणांचा ग्रुप एखाद्या विषयावर तुम्ही सुद्धा डिस्कशन करता. मग आता ते विषय समजा दिले त्यांनी इथं की पिकनिक, सहलीला जायचंय. कोणकोणत्या मुद्द्यावरती तुम्ही डिस्कस करणार आहे? फर्स्टली स्पॉट, देन रूट, how to go there, which spots we have to visit, speciality of the place, some of the festivals, their festivals, foods and fruits of that particular place, and lastly we are going to discuss about its cost. पैसे किती लागतील सहलीला. मग आता एखादा विषय दिला सहलीसाठी, हे झालं रिलेटेड टू द, पण अदर दॅन दिस थिंग्स हाऊ वी एन्जॉय द ट्रिप. मग सहलीला जाताना त्याच्याकडे टेप द्यायचा, तू टेप आणायचा, तू साऊंड आणायचं, तू वायर आणायची, तू फिटिंग करायची. हे नियोजन करतो ना आपण. हे ग्रुप डिस्कशनमध्ये जे चर्चा चालते, हा युनिट म्हणजे काय तुम्हाला अवघड किंवा काहीतरी वेगळं आहे असं नाही. तर जे आपण दैनंदिन टॉपिकवर एखाद्या चर्चा करतो ना, तसा हा चर्चा करण्याचा टॉपिक आहे. ओके. आणि ती चर्चा शब्दात लिहायची. कशी लिहायची, काय लिहायची, त्यांनी गाईडलाईन पुढे दिलेले आहेत की जेणेकरून ग्रुप डिस्कशनमधून तुम्हाला एखादा टॉपिक चांगला समजतो. समजा आता सहलीला जायचा, हे सगळ्यांना आपण सांगितले कामं, पण हिचा अनुभवच नाही. तर हिला अनुभव नाही, तर अनुभव नाही म्हणल्यानंतर इतर ग्रुपमधनं तिला त्या अनुभवाविषयी किंवा चर्चेविषयी माहीत होते.
सब्जेक्ट माहीत नसेल तर ही माहिती ग्रुपमधून हिला माहिती मिळू शकते ना, ग्रुप डिस्कशनमधून. हा ग्रुप डिस्कशनचा फायदा आहे. अननोन टू नोन, एखादी माहीत नाही गोष्ट ती गोष्ट माहीत करून घेणं. इट इन्क्रीजेस नॉलेज, सगळ्यांच्या ग्रुप डिस्कशन हिला नसणाऱ्या नॉलेजची माहिती वाढवते. आता इथं तेच प्रश्न आहेत पुढे. मग व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन? ग्रुप डिस्कशनचे फायदे काय? बेनिफिट्स म्हणजे फायदे. तर नॉलेज इन्क्रीमेंट फर्स्ट, अननोन टू नोन. सेकंड, युजफुल फॉर बेटर अंडरस्टँडिंग, युजफुल फॉर डे टू डे लाईफ्स, ओपिनियन्स, क्रॉस ओपिनियन्स, ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट, होकार नकार, ह्या गोष्टी सगळ्या फायदे होते ते ना, समजते ते. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, डू यू थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन? वाय? आता एखादा विषय दिलाय मी, परवा दिलता, समजा मी हिला दिला देव आहे हिला देव नाही असं दिलंय, चर्चा करायला लावली, हिच्या बाजूनं 10 लोक आहेत, हिच्या बाजूनं 10 लोक आहेत. तर ग्रुप डिस्कशनचे काही वेळेला चुकीचं आणि काही वेळेला बरोबर असतं. असं का? तर डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर पर्सन. की समजा आपण ऐकतो इकडल्या बाजूचे 10 तिकडल्या 10, त्यातलं काही जणांना हिचं म्हणणं देव नाही हे पटतंय, तर निम्म्या लोकांना पटत नाही, रॉंग. निम्मे लोक सांगतील राईट, बरोबर आहे, निम्मे लोक सांगतील रॉंग, चुकीचं आहे. देव नसता तर बरोबर त्या करंटमध्ये बोट घालणं आहे का नाही, कळेल लगेच आहे का नाही, म्हणजे रॉंग. तर असं का? तर ग्रुप डिस्कशनचा जो व्यक्ती आहे देणारा, तो कदाचित एखादं मत चांगलं खरं बोलत असेल, एखादं चुकीचं बोलत असेल, म्हणजे राईट अँड रॉंग हे डिपेंड ऑन दॅट ग्रुप डिस्कस पर्सन्स. आणि ऑल्सो डिपेंड ऑन द पर्सन हू आर लर्निंग, जो व्यक्ती शिकतोय त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. ग्रुप डिस्कशनला जो प्रेझेंट आहे त्यानं ते पॉझिटिव्हली घ्यायचं का निगेटिव्हली घ्यायचं त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. दॅट्स वाय सम थिंग्स आर राईट अँड सम थिंग्स आर रॉंग. थर्ड, पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज, अनेक लोकांना काही म्हणजे पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज, लोकांचे व्ह्यूज म्हणजे मतं, वेगवेगळी मतं असतात, ओपिनियन्स असतात. कारण मतांतर थोडक्यात असतात. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, की वेगवेगळ्या, इथं प्रश्न आहे की वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी एखाद्या विषयावरची मतं असू शकतात. कारण मी सांगतो ना तुम्हाला, डिफरंट पीपल हॅव डिफरंट ओपिनियन्स अँड डिफरंट व्ह्यूज. वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी मतं असू शकते. 5 बोटं सारखे आहेत का? नाही. लाईक दिस पर्सन चेंजेस हिज व्ह्यूज अँड ॲटिट्यूड्स अँड ओपिनियन्स चेंजेस. आलं लक्षात? बिकॉज म्हणलंय का? तर मी असं म्हणेन, दोघींना सारखे हे दिलेत, प्रियांकाला आणि आकांक्षाला एकसारखी वांगी दिलेले आहेत, आकार, कलर, त्याची व्हरायटी सगळं काही एक दिलंय, लागणारं मटेरियल सेम दिलंय. म्हणजे भरीव वांग बनवायचंय, भरीव वांग बनवायला लागणारं सगळं मटेरियल, आता मी नावं घेत नाही, हे बघतंय आपल्याकडं, तर ते सगळं मटेरियल दिलंय. भरीव वांग करायला काय काय लागतं तुम्हाला करायला माहित नसले तरी खायला तरी येतं, आणि ह्यांना करायला बी खायला बी येतं. आणि ज्यांना येत नाही त्यांनी शिका. किती जग सुधारलं तरी नवऱ्यांना स्वयंपाक करायचा असं कुठे येणार नाही, बायकांनीच करायचं. एम आय राईट? मग माझा मुद्दा असा आहे की डिफरंट पीपल हॅव डिफरंट ओपिनियन्स अँड डिफरंट व्ह्यूज. वाय? बिकॉज. का? तर आता उदाहरण देतोय मी, दोघीला सारखी एक साईजची, एक कलरची, एका जातीची सगळी वांगी दिलेली आहेत, लागणारं मटेरियल शेंगदाणे, तेल, मीठ काय असेल, तिखट सगळं, हळद, खोबरं काय असेल लागणारं साहित्य सेम दिले. मात्र हिला हिच्या घरात बनवायला सांगितले, किंवा हिला वेगळ्या खोलीत बनवायला सांगितलं, हिला वेगळ्या खोलीत बनवायला सांगितले. सगळं सेम मटेरियल दिल्यावर, यस, युअर नेम? पायल. मटेरियल सेम दिलंय आता, पण हिची बनवण्याची प्रोसेस वेगळ्या रूम मध्ये, तिची बनवण्याची प्रोसेस वेगळ्या रूम मध्ये. ती कदाचित सगळं साहित्य टाकून मग त्याला फोडणी देईल, ही काय करेल, सगळं एकदम भरून टाकून एकदम ते फोडणी देईल.
म्हणजे मेकिंग प्रोसेस चेंजेस, बनवण्याची पद्धत. मग सेम मटेरियल असताना पाहिजे, टेस्ट सेम राहायला पाहिजे का डिफरंट? हा, मोठ्यानं बोल की पाहिजे. नॉट फॉर मी, फॉर ऑल. डिफरंट येणार का? हा, hand changes, making method changes, taste also changes. बरोबर? In the same way, people changes, their attitudes, their opinions, their views changes. You get? समजलं प्रश्नाचं उत्तर? नेक्स्ट चला पुढं. मत पटतंय का रे की हँड चेंजेस टेस्ट चेंजेस? पुढचा क्वेश्चन. पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज डिफरंट प्रॉस्पेक्टिव्ह. वेगवेगळ्या कंडिशन्स त्याला गरजेचे असतील. उदाहरणार्थ काही ठिकाणचं पाणी चांगलं असेल त्याची भाजी चांगली होईल, काही ठिकाणच्या पाण्यात अति क्षार असतील त्याची भाजी चांगली होईल का? नाही. म्हणजे पाणी चांगलं म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन सुद्धा आलेल्या तर काय म्हणलं डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. कोणकोणते रिझन्स असू शकतील तर जॉग्राफिकल, सायकोलॉजिकल. एखाद्याची भाजी बनवतानाची पायलची कंडिशन, माइंड कंडिशन चांगली आहे, हिची कंडिशन चांगली नाही, त्याला काहीतरी चूक होणार, मीठ ज्यादा होणार किंवा टाकायचंच राहणार, काहीतरी घडतं का नाही वैशू? भाजीत काय बऱ्याच वेळा मीठ टाकायचं राहतं का नाही? तर जॉग्राफिकल, सायकोलॉजिकल, मानसिक, इकॉनॉमिकल, सोशल, कल्चरल, these are the reasons or perspectives. Last question. Complete the web highlighting the uses of group discussion. One is done for you. ग्रुप डिस्कशनचे युजेस काय आहेत एक करून दाखवलाय बघा तुम्हाला त्यांनी. तर ग्रुप डिस्कशन, युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन एक दिलाय. इन जॉब इंटरव्ह्यूज. आता पुढं तुम्हाला इन हाऊस होल्ड वर्क्स, इन स्टडी, तिथलं दिलंय तसंच आपण बनायचं. इन हाऊस होल्ड वर्क, इन स्टडी, इन नॉलेज, इन सर्व्हिस. जॉब दिलेच त्याने तिथं. झाले की 3-4. हां, आल्सो युजफुल इन ऑफिसेस, युजफुल इन स्टुडंट, युजफुल इन क्लासरूम स्टडीज, अशा अनेक सांगता येतील. एवढं सगळं बघितल्यानंतर पेज नंबर 167 वरती या ग्रुप डिस्कशन याबद्दल डिटेल्समध्ये बघा. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 12 participants. Participants म्हणजे सहभागी. 10 ते 12 लोकांचा सहभाग असतो ग्रुप डिस्कशन मध्ये. आणि काय म्हणलंय, ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन, औपचारिक. फॉर्मल म्हणजे औपचारिक. आणि कंडक्टेड ऑन द टॉपिक अमंग अ ग्रुप ऑफ. एखादा टॉपिक 10 ते 12 लोकांच्या मध्ये देऊन तो त्या टॉपिकवर डिस्कस केलेला भाग असतो. द पार्टिसिपेंट्स अनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स. जे सहभागी 10-12 जण आहेत ना ते वेगवेगळ्या अँगलनं त्या टॉपिकवरती मोजदाद करतील, अनालाइज करतील त्याचं प्रेझेंट अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. त्यांचं मत प्रेझेंट म्हणजे सादर करतील, मतांतर सादर करतील ते. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. त्या 10-12 लोकांच्या ग्रुपला ग्रुप डिस्कशनसाठी काय दिला जातो, एक टॉपिक. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स. एक काही मिनिटं त्याच्यावरती विचार करतील डिस्कस करण्यापूर्वी. अँड देन स्टार्ट अ डिस्कशन. त्यानंतर डिस्कशन सुरू होईल. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. ग्रुप डिस्कशनचा कालावधी किती असू शकतो? बोला पायल. 10 to 15 मिनिट, 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिला जातो. आणि मग एक्सपर्ट्स म्हणजे इथं खाली ग्रुप डिस्कशन चालू असताना एक्सपर्ट्स म्हणजे परीक्षक वगैरे असतील. लिसन टू देअर मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. ते ऐकून घेतील आणि त्याचं इव्हॅल्युएशन मोजदाद करतील. कोणाचं कुठं बरोबर, कोणाचं कुठं चूक हे त्यातनं सांगतील. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन द टॉपिक ऑफ 4 काइंड्स. 4 प्रकारचे विषय ग्रुप डिस्कशनसाठी दिले जातात. बघा कोणकोणते विषय ग्रुप डिस्कशनला, यापैकीच तुम्हाला सुद्धा ग्रुप डिस्कशनला विषय असू शकेल. तर पहिला फॅक्च्युअल म्हणजे वस्तुनिष्ठ विषय कुठला असेल. फॉर एक्झाम्पल दिला बघा, प्लास्टिक शुड बी बॅन्ड. प्लास्टिकचा
किंवा प्लास्टिकवरती बॅन म्हणजे बंदी. तर बोला ए आकांक्षा, हाच विषय समजा आला तुम्हाला परीक्षेला, प्लास्टिक शुड बी बॅन, प्लास्टिकवर बंदी आणली पाहिजे किंवा आणली तर शुड बी, काय काय होईल? गटराच्या कपायचे थांबतील, होईल का नाही? त्यानंतर अजून फायदा काय होईल? एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन थांबेल, पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल. त्यानंतर केर कचरा जे कुठं बी पडायचा प्लॅस्टिकचा तो थांबेल. आणि त्यानंतर हे झाले फायदे. तोटे काय होईल? प्लॅस्टिक जर बंद केलं तर आपण काय साहित्य प्लॅस्टिकमध्ये आणतो, कॅरी बॅगमध्ये आणतो, तेच बंद झालं तर मिळेल का आपल्याला? ते आणा येईल का? फॉर एक्झाम्पल, आता हे चालू आहे म्हणून नाही बोल, मी इंग्लिशमध्ये म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वी कॅरी समथिंग इन कॅरी बॅग. फॉर एक्झाम्पल, मीठ, MEAT, मीठ. विदाउट कॅरी बॅग इट इज इम्पॉसिबल. इज इट राईट? तर तसे तोटे पण होतील. आणि म्हणजे इफ वी गो टू द मार्केट, फर्स्टली वी हॅव टू टेक आवर बॅग फॉर परचेसिंग एनिथिंग, बिकॉज देर आर नो प्लास्टिक बॅग्स अवेलेबल इन द मार्केट. तर एक पहिला विषय दिला तिथं. त्यानंतर दुसरा विषय सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू. फॉर एक्झाम्पल, सामाजिक किंवा राजकीय हे विषयावरती तुम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी विषय येईल. उदाहरणार्थ, मॉरल पॉलिसीज, नैतिक मूल्य, नैतिकता. नैतिकता म्हणजे एखादं समजा चांगलं पाणी स्वच्छ वाहतंय, त्याच्यात आपण चिखलात पाय नाचून आपण त्यात वर खडळत बसलो, ही नैतिकता राहिली का आपली? खाली माणसं पाणी पिते ते, तुम्ही ते वर चिखल नाचत बसला त्या पाण्यात, नैतिकता आहे का ते? मॉरल व्हॅल्यूज. तिसरा सब्जेक्ट बघा, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक. फॉर एक्झाम्पल, कन्सायन्स अँड केस स्टडी बेस्ड. केस स्टडी म्हणजे एखाद्या केस कुठली तरी दिली, हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. एखाद्या केसचा स्टडी करायचा आहे तुम्हाला, की आता समजा मी इंग्लिश टू इंग्लिश वर्गात शिकवत गेलो तर किती विद्यार्थी पास होते, केस स्टडी करायचं. आणि ट्रान्सलेटिव्ह आता मी जे वापरतोय ट्रान्सलेटिव्ह मेथड, ते वापरून जर शिकवत गेलो तर किती विद्यार्थी पास होत आहेत, केस स्टडी करायचं. कुठल्या मेथडनं जास्त पास होतील, ट्रान्सलेटिव्ह का इंग्लिश टू इंग्लिश? ट्रान्सलेटिव्ह. तसा केस स्टडी वगैरे, वेअर ग्रुप डिस्कशन्स, केस स्टडी अँड अनालाइज इट फॉर ऑर ऑफर सोल्युशन्स. तर हे केस स्टडी वगैरे असे विषय देऊन त्याच्यावर अनालाइज केलं जातं, म्हणजे निष्कर्ष काढले जातात, किंवा इव्हॅल्युएट देम, त्याचं मोजदाद केलं जाईल. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. ऑलरेडी आय हॅव डिस्कस्ड इट की इट इज इफेक्टिव्ह मेथड ऑफ इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. इंटरॅक्टिव्ह म्हणजे टू वे कम्युनिकेशन. मी एकट्यानं बोलत बसण्यापेक्षा बोलणं, मी वैश्य बोलतोय किंवा आपण ग्रुपमध्ये बोलतोय. इंटरॅक्टिव्ह बिटवीन टू पर्सन्स. दोन व्यक्तीला एखादी पायल समजा झोपली पाठीमध्ये, तर मी बोलतोय म्हणलं तिला झोप लागेल का? इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन. कारण मागचे विद्यार्थी झोपतात काय वेळेला. इट्स द एक्सपिरियन्स फ्रॉम सदाशिवनगर. देर आर लॉट ऑफ रेसलर्स इन द सदाशिवनगर. रेसलर्स, पैलवानाचं काम आहे एक्स्ट्रा इटिंग, एक्स्ट्रा स्लीपिंग, सगळं एक्स्ट्राच असते. लेट अस लिव्ह आउट कम ऑन द पॉइंट. They are used to select candidates for different courses for different jobs, employers. हे यूज कुठं कुठं वापरलं जातं तर सिलेक्ट कॅन्डिडेट्स, ग्रुप डिस्कशन मधून कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यासाठी, फॉर डिफरंट कोर्सेस, वेगवेगळ्या कोर्ससाठी, किंवा फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स, वेगवेगळे एम्प्लॉयर्स एखाद्या कंपनीत आहे, तिथले मालक जे आहेत ते त्याच्या ग्रुप डिस्कशनवरून ते सिलेक्ट करतात. दे आर युज्ड टू गेस, ते काय गेस करतात, अंदाज बांधतात. Whether a candidate possesses certain skill required for pursuing particular course or job that involves working in the groups. एखाद्या विद्यार्थ्याला ते ठराविक स्किल आहे का वगैरे ह्याच्यातून पाठपुरावा होतो आणि त्यावरून ते मोजदाद होऊ शकतं. गिव्हिंग ओपिनियन्स, त्याचं मत मांडल्यामुळं, किंवा सॉल्व प्रॉब्लेम्स टुगेदर, या ग्रुप डिस्कशनमुळे एकत्र प्रॉब्लेम असतील ते सॉल्व केले जातात. अचीव कॉमन गोल्स, ध्येय उद्दिष्ट आहे ते अचीव करता येतात का ते तपासणी केली जाते. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज, कॅन्डिडेटचं त्यांचं ज्ञान तपासलं जातं. कम्युनिकेशन स्किल्स ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क पार्ट ऑफ ग्रुप,
किंवा त्यांच्याकडे किती कॅपेबिलिटी आहे कम्युनिकेशन करताना वगैरे हे पण लक्षात येतं ग्रुप डिस्कशनमुळं. टू लीड अदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड सोल्युशन्स, इतरांना निष्कर्षापर्यंत आणणं किंवा त्याच्यावर सोल्युशन सुचवणं. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन्स ऑन इट अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट. एखाद्या मत मांडल्यानंतर त्याला सपोर्ट करणं किंवा लॉजिकल आर्ग्युमेंट, तार्किक वादविवाद वगैरे ह्याच्यावरती स्पष्ट बोलता येतं. सिन्स कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस, म्हणजेच कम्युनिकेशन कसं आहे, बोलणं हे एकट्याचं काम असतं का बरं, टू वे कम्युनिकेशन असतं बोलणं. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड स्पीकिंग, बोलणं सोडून अजून वन लिसन टू द पार्टिसिपेंट्स इन द ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनमध्ये एखाद्याला ते नाही बोलला तर ऐकायला सुद्धा येतं. हा फायदा आहे ग्रुप डिस्कशनचा. रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज, त्या विचारांना प्रतिसाद देता येतो. ऑर टेक देम फॉरवर्ड, किंवा विचार पुढे कॅरी करता येतो. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. खालील काय वेज, पद्धती आहेत की ज्या तुम्हाला फायद्याच्या ठरतात ग्रुप डिस्कशन करताना. उदाहरणार्थ बघा, एक अंडरलाईन करा, हेल्पिंग इट स्टार्ट, कशी सुरुवात करावी त्यासाठी मदत करते ग्रुप डिस्कशन. गिव्हिंग डायरेक्शन टू इट, आपल्याला एक डायरेक्शन मिळतात ते कशी ग्रुप डिस्कस करावं म्हणून. मेकिंग शुअर, खात्री होते की एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड, प्रत्येकाचं मत ऐकलं जातं. अँड थॉट्स अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट. आणि टोटल ग्रुप जो आहे त्या डिस्कशनवर एखाद्या ठराविक गोष्टीवरती सहमत होतो. अँड क्लोजिंग इट विथ अ समरी, आणि सगळ्यांनी त्याच्यावर एका सारांशावर येतं किंवा कन्क्लुजन, निष्कर्षापर्यंत पोहोचलं जातं. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन, ग्रुप डिस्कशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण एक्सप्रेस करताना वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदाहरणार्थ आपण समजा एखाद्या वेळेला इट इज सुटेबल का, पायल सांग बरं तू, एखादी डेड बॉडी कुठेतरी चाललेला आहे, फ्युनरल फंक्शन चालू आहे, अंत्यविधीचा कार्यक्रम चालू आहे, आणि अशा वेळेला आपण सगळी माणसं शांत आहेत, रडत आहेत वगैरे वगैरे, एखादं डेड झालंय म्हणून, आणि आपण त्या ठिकाणी आपल्या मित्राने एक जोरात हातात टाळ्या देऊन मोठ्या मोठ्यानं हसणं सुटेबल आहे का दॅट पर्टिक्युलर कंडिशन? म्हणजेच कोणत्या प्रसंगानुसार कोणती भाषा वापरली पाहिजे, म्हणजे इथं तेच दिलेलं आहे की लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार व्यक्त करताना वेगवेगळ्या गोष्टी चालतात. उदाहरणार्थ समजा आज माझं इथं लेक्चर चालू आहे आणि 2-4 बारे मी एखादा कॅन्डिडेट आत येऊ का सर, पुन्हा एकदा मोठ्यानं आत येऊ का सर, पुन्हा सर आत येऊ का, आणि पुन्हा नाही विचारतात मग मोठ्यानं गाणं म्हणत येतो. इट इज सुटेबल. म्हणजेच ग्रुप डिस्कशन करताना सुद्धा त्या प्रसंगानुसार आपल्याला त्या प्रसंगानुसार ती भाषा वापरली पाहिजे. उदाहरणार्थ ओपिनियन, मत मांडायचं. कसं मांडायचं बघा, एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. आय बिलीव्ह, माझा विश्वास आहे. कुड आय मेक पॉइंट प्लीज, मी माझं मत मांडू शकतो का. इट सीम्स टू मी, मला असं वाटतंय. म्हणजे कधी पण आपण डायरेक्ट सुरुवात करा, मला असं वाटतंय. आय थिंक, माझा असा विचार आहे. इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार, असं सुरुवात करायची असते. म्हणजे एक्सप्रेस ओपिनियन करताना. किंवा एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, एखाद्या गोष्टीला आपण सहमत आहे. मी लेक्चर शिकवलेलं समजतं का आकांक्षा, येस ऑर नो. ती येस म्हणजे ॲग्रीमेंट आहे, सहमती. तर ती कशी व्यक्त करावी सहमती, तर ॲब्सोल्युटली सर सगळं समजतंय, ओके. आय फुल्ली ॲग्री विथ यू, म्हणजे तुम्ही जे शिकवा त्याला पूर्ण सहमत आहे. यू आर राईट, तुमचं सगळं बरोबर आहे, हे असं आपण ॲग्रीमेंट देऊ शकतो. किंवा एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. डिसॲग्रीमेंट, आता ॲग्रीमेंट म्हणजे सहमत, डिसॲग्रीमेंट म्हणजे असहमत. तर असहमती एखाद्याची विषय व्यक्त करायची, कशी करायची. आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, मी त्याच्याशी सहमत नाही अशा. आय कॅन सी युअर पॉईंट बट, मी तुझ्या मताशी सहमत आहे पण, म्हणजे सहमत नसल्या पण. आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, तुझ्या मताचा मी आदर करतो. बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन, तुझ्या मताचा मी आदर करतो पण मी तू म्हणतोय तसं करणार नाही. किंवा आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. सॉरी पण हे तू सांगतोय तसं नाही, थोडासा फरक. यू मे हॅव समथिंग देअर,
तो म्हणतोय ते कदाचित बरोबर असेल, पण सगळंच बरोबर. आलं लक्षात? तर असं एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. आणि मग पुढच्या पानावरती सजेशन, काय सूचना द्यायच्या असतील तर कशा द्यायच्या, नेक्स्ट पिरियडला बघू आपण. टिल टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.